हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मिसळ, आणि ती पण पुणेरी मिसळ. मी पुण्याचीच आहे, मला पुण्याची मिसळ फार आवडते. म्हटलं चला तर आज आपण बनवूया मिसळ. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्या मिसळसाठी आपल्याला पाहिजे 1/2 किलो मटकी, ती पण मोड आलेली. आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पहिली आपल्याला मटकी थोडी शिजवून घ्यायची. त्यासाठी मी कढईत थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 7-8 कढीपत्त्याची पानं टाकली. कढीपत्त्याची पानं तडतडली की आपल्याला त्यात मटकी टाकायची आहे. थोडीशी तेलात परतून घ्यायची आहे आणि थोडी परतली की त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. पाण्याला उकळी आली की थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला एक 10 ते 15 मिनटं एक मीडियम गॅसवर आपल्याला शिजून द्यायचं आहे, झाकण ठेवून. आणि ते साईडला करून ठेवा. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. तर मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे आपल्याला पहिले गरम मसाले गरम करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 चमचे जिरे, 2 चमचे धने आणि दालचिनीचा तुकडा, सुक्या हिरव्या मिरच्या, 1 चक्रीफूल घेतलं मी आणि 2 वेलची घेतल्यात. तर हे आपल्याला जरासं कमी गॅसवरच गरम होऊन द्यायचं आहे, फक्त त्याचं फक्त मॉइश्चर निघेपर्यंत. गरम मसाले भाजून निघलेत, ते आपण साईड प्लेटमध्ये काढूया. आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे किसून. ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. एकदम काळं होऊन नाही द्यायचं आहे. थोडंसं ब्राउनिश सगळीकडून भाजलं की आपण ते काढून घेऊया. आणि त्या पॅनमध्ये परत थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मी 2 कांदे उभे चिरले, तर ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. ते कांदे जरा असे ब्राऊन झाले की आपल्याला त्यात लसूण आणि आलं घालायचं आहे. ते लसूण आणि आलं पण त्यातच परतायचं आहे. शेवटी जे सुकं खोबरं आपण भाजलं होतं ते पण यात टाकायचं आहे आणि सगळे एकत्र करून आपल्याला परत थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आणि आता आपण पहिले जे गरम मसाले केलेत, जे गरम मसाले भाजलेत, ते पहिले वाटून घ्यायचे. ते वाटले, त्याची पावडर झाली की मग हे जे आपण ओला मसाला केला आहे कांदा आणि खोबऱ्याचा, तो आपल्याला यात टाकून त्याची सगळ्याची एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची. थोडंसंच पाणी टाकायचं आहे. जेवढं होता होईल तेवढं कमी पाण्यात तुम्ही हे वाटून घ्या, कारण मग वाटणाला तेल लवकर सुटतं. नाहीतर मग पाणी घातलं की वाटणाला तेल लवकर सुटत नाही. तर नंतर हे बघा, ही अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. चला तर आपण मिसळला फोडणी देऊया. तर त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलं आहे. तर तेलात कंजूसी नाही करायची आहे. तेल मिसळला जास्तच लागतं. तर तुम्हाला कमी वाटलं, नंतर तेल सुटत नसेल मसाला, तर परत थोडंसं तेल ॲड करा. तर ह्या तेलात मी 1 टोमॅटो घातला आहे बारीक चिरून. ह्या टोमॅटोनी एक वेगळीच टेस्ट येते, छान अशी आंबट गोड टेस्ट येते. तर त्यामुळे मी टोमॅटो घालते मिसळमध्ये. आणि टोमॅटो चांगला थोडासा सॉफ्ट झाला की त्यामध्ये मी 2 चमचे कांदा लसूण मसाला आहे, हा माझा घरी बनवलेला, तो 1 चमचा हळद, 2 चमचे धने पावडर आणि 1 चमचा मिरची पावडर टाकली आहे आणि 1 चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, कारण त्याने कलर खूप छान येतो. तर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलात. आणि हे परतलं, जळून नाही द्यायचं आहे. हे परतलं की तुम्ही आपण जे वाटण काढलं आहे ते वाटण टाकायचं आहे याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत. तुम्ही जर पहिलं कमी तेल टाकलं असेल तर त्याला तेल सुटणार नाही. तर तुम्ही परत थोडासा एखादा चमचा तेल ॲड करा. त्याला तेल सुटलं, हे बघा तेल सुटलं आहे आपलं. आता आपण ती मटकी आणि ते पाणी आपण ॲड करूया. आणि त्या अगोदर थोडीशी मटकी आपल्याला बाजूला काढून ठेवायची, सुकी मटकी, थोडंसं वाटीमध्ये. आणि हे ॲड केल्यानंतर आपण परत थोडंसं आपल्या अंदाजानुसार थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. थंड पाणी मिक्स नाही करायचं आहे, कारण मिसळचा रस्सा हा पातळ पाहिजे, एकदम घट्ट नको. तर आपण गरम पाणी करून त्यामध्ये टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि ही जरासं मीडियम गॅसवर आपल्याला ही खळखळून उकळी आणून घ्यायची आहे. उकळी आली का गॅस कमी करायचा आहे आपल्याला आणि ती शिजून द्यायची आहे मटकी. मग मटकीला छान टेक्स्चर येतं. तर आता मटकी उकळली आपली चांगली, आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकूया. तर सगळ्यात शेवटी आपण थोडासा गूळ घालणार आहोत त्यात, त्याने खूप छान अशी आंबट गोड टेस्ट येते. चला तर आता मिसळचं ताट बनवूया आपण. तर त्यासाठी आपण पहिली ही सुकी मटकी टाकणार आहे, त्यावरती थोडंसं फरसाण टाकणार आहे आणि त्याच्यावरती आपण हा मटकी आणि मटकीचा रस्सा टाकणार आहोत. थोडीशी मटकी पण टाकायची आपल्या त्याच्यामध्ये आणि मग रस्सा हळूहळू आपल्याला टाकायचा आहे. नंतर त्यावर कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पिळून आपली ही मिसळ खाण्यासाठी रेडी आहे. चला तर मग ही मिसळ नक्की घरी ट्राय करा, अगदी हॉटेलसारखी होते. चला मग मी तर ही मिसळ फिनिश करते. तोपर्यंत तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.